नमस्कार. मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मिशन डिजिटल भारत याच्या पहिल्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला अपेक्षित होतं की या व्हिडिओला कसा रिस्पॉन्स मिळतोय, पण खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलात, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण काय असतं, आपण एखादा कंटेंट जेव्हा काही नॉलेज शेअर करतो ते लोकांना कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे, आणि ज्यावेळी तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स करता तेव्हा आम्हालाही ते खूप बरं वाटतं आणि एक ऊर्जा निर्माण होते, एक उत्साह वाढतो. आणि असाच या पुढच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्याल अशी मी खात्री बाळगतो. आणि आजच्या आपल्या दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या आधी आपण पुन्हा एकदा मिशन डिजिटल भारत काय आहे हे थोडक्यात समजून घेऊ. माझा पहिला व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना माहिती असेलच, पण जे डायरेक्टली या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच बघताय तर त्यांनी तो पहिला व्हिडिओ जरूर पाहावा. पण म्हणून आज आपण थोडक्यात त्याच्याबद्दल पुन्हा जाणून घेऊया की मिशन डिजिटल भारत हे काय आहे. तर मिशन डिजिटल भारत, डिजिटल, डी म्हणजे डोळस. डोळस म्हणजे असं व्यक्तित्व की जो डोळसपणाने सर्व गोष्टींकडे पाहिल. म्हणजे अंधविश्वास, अंधश्रद्धा असं डोळे झाक करून तो त्या एखाद्या गोष्टीकडे पाहणार नाही, तर कार्यकारणभाव जाणून घेऊन, अभ्यास करून आपलं मत व्यक्त करेल किंवा त्या गोष्टीकडे तो डोळसपणे ते पाहिल, असं व्यक्तित्व. त्याच्यानंतर आय, इन्स्पिरेशन म्हणजेच प्रेरणादायी. तो स्वतः प्रेरणा घेईल आणि दुसऱ्यांना ते व्यक्तित्व प्रेरणा देण्याचं काम करेल, असं प्रेरणादायी. त्याच्यानंतर जी म्हणजे गतिशील. आता गतिशील म्हणजेच डायनॅमिक पर्सनॅलिटी. म्हणजेच की आपण म्हणतो की एका वेळी एकच गोष्ट केली पाहिजे, पण जर आपली ॲबिलिटी, आपली कॅपॅबिलिटी जर असेल तर आपण एका वेळी व्यवस्थित 3 ते 4 गोष्टी फोकस करून त्या करू शकतो, असं व्यक्तित्व म्हणजेच गतिशीलपणा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आय, ते आहे इंटेलिजंट म्हणजेच हुशार व्यक्तिमत्व. अति हुशार नव्हे, हुशार. त्याच्यानंतर टी म्हणजे तपस्वी, तेजस्वी आणि तडफदार. आता या तपस्वी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ठरवल्यावर ती पूर्ण करायचीच आणि ती पूर्ण केल्याशिवाय हा आपला धर्म आहे असं मानणारा की आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे आणि ती करण्याचा तप जसे करतात लोक, तसं ते करूनच ते पूर्ण करण्याचं म्हणजेच तपस्वी. आणि तेजस्वी आणि तडफदार म्हणजे आपली पूर्ण एक पर्सनॅलिटी असते. आपण एखादी गोष्ट प्रेझेंट करतो, कोणासमोर आपण जातो, आपली चालणं, आपलं बोलणं, आपलं व्यक्तित्व कसं आपण सामोरं जातो ते म्हणजे आपण कसं प्रदर्शित करतो म्हणायला हवं, तसे तेजस्वी आणि तडफदार व्यक्तिमत्व. आणि शेवटचा त्याच्यातला एल आहे म्हणजेच लढवय्या. म्हणजेच काय, तर कोणालाही न घाबरता बाणेदारपणे आपलं मत व्यक्त करणारा, कोणाच्याही दडपशाहीला न घाबरता, कोण काय करेल काय नाही याची तमा न बाळगता, भीती न बाळगता आपलं स्वतःचं असं मत त्या समोर ठेवणारा, निर्भीड जगणारा, असं लढवय्या. तर हे एक व्यक्तित्व आपल्याला घडवायचं आहे. म्हणूनच मी म्हटलंय त्याला की मिशन डिजिटल भारत. डिजिटल शब्द हा त्यासाठीच वापरला गेला की आत्ताची तरुण पिढी आहे, आत्ताचे आपण जे पूर्ण डिजिटल युगात वागतोय, त्यामुळे ते पूर्णपणे एकदा असं डोक्यात बसण्यासाठी, आणि त्याच्यामुळे हे मी त्याला एक मिशन डिजिटल भारत असं म्हणतोय. तर तुम्हाला कळायचं आहे की हे आपलं व्यक्तित्व आपल्याला असं घडवायचं आहे. त्यामुळे ह्या सिरीजमध्ये प्रत्येक व्हिडिओ असे असतील की त्याने आपलं एक व्यक्तित्व चांगलं निर्माण होईल. त्या व्यक्तित्वामुळे आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य आणि आपला देश पुढे जाईल. हे आहे मिशन डिजिटल भारत. तर त्या अंतर्गतल्या आजच्या दुसऱ्या व्हिडिओला सुरू करूया.
आणि आजचा आपला विषय आहे की आजची तरुणाई काय करते आहे, व्हॉट टुडेज यंगस्टर्स आर डुईंग. आणि मी नेहमी पहिल्या व्हिडिओतही जसं सांगितलं तसं या व्हिडिओतही सांगतो आहे की तुम्हाला वही पेन घेऊन बसायचं आहे, शांतपणे एकाग्र होऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत. इथे मी बोर्डवरती लिहिणार आहे, तुम्हाला कसं दिसतंय नाही दिसलं तरी मी जेव्हा जेव्हा बोलतोय त्यावेळी तुम्ही ते नोंद करून घेऊ शकता आणि तुमची 1 पेजची समरी तयार होईल. त्यामुळे निवांतपणे नोट्स काढा. कुठे तुम्ही बाहेर प्रवास करतानाही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून, तेव्हा तुम्ही समजा हातामध्ये वगैरे काय असेल तर मोबाईलवरती तुमच्या ह्याच्यात पॉज करून नोट्स काढू शकता. तर पण नोट्स काढा, नोंद करा आणि त्याची सवय लावा. हे खूप उपयोगी पडते, प्रत्येक क्षेत्रात हे उपयोगी पडतं. तर तुम्ही आता ते सुरुवात करा. आजचा आपला विषय आहे आजची तरुणाई काय करते आहे. आजची तरुणाई काय करते आहे. मोठा प्रश्नचिन्ह आहे की आजची तरुणाई काय करते आहे. असं नाही आहे की आजची तरुणाई काही करत नाही आहे किंवा करते आहे असं, पण बऱ्याचदा असं आपण होतोय की बघा आपण आज कुठल्या लेवलला आहे, आज आपला देश अजूनही का आहे तिथे हे आहे, प्रयत्न चालू आहेत, खूप चांगलं होत आहे, पण ते तेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे ते होत नाही. तर कुठेतरी आपण चुकतो की आपल्या तरुणाला दिशा मिळत नाही. तर तेच या विषयातून मी एक थोडं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काय होतं की आता यातही या विषयातही आज आपण 5 पॉइंट्स बघणार आहोत की आपण काय करायला पाहिजे. आणि एक असं नाही की हा व्हिडिओ फक्त तरुणाईसाठी आहे, जे काय 15-20 वर्षाचे आहेत किंवा काय त्यांच्यासाठी आहे. आपण आज 30शीतही 40शीतही कुठेतरी भरकटलेलो असतो, तर अजूनही आपल्याकडे वेळ आहे की आपण त्याला दिशा देऊ शकतो आणि अजून आपल्या 20-25 ते 30 वर्षाच्या पुढच्या कालावधीमध्ये आपण काहीतरी चांगलं करून आपला जन्म सार्थकी लावू शकतो. तर पहिला पॉइंट आहे याच्यातला अवांतर वाचन. पहिला पॉइंट आहे आपला अवांतर वाचन. म्हणजेच काय तर रीडिंग अदर दॅन अकॅडमिक बुक्स. रीडिंग अदर दॅन अकॅडमिक बुक्स, अवांतर वाचन. मला सांगा आपण अवांतर वाचन करतो का, हा माझा पहिला प्रश्न आहे. याच्यावर लिहून काढा तुम्ही पण, म्हणजे तुम्हालाही समजेल आपण कशाबद्दल आज बोलणार आहोत. तुम्हालाही कळेल की एक एक पॉइंट जर लिहिलं तर की तुम्हाला त्या याच्याप्रमाणे त्याच्यावर विचार करायला वेळ मिळेल. आपण अवांतर वाचन करतो का. आपण अवांतर वाचन करतो का. आणि करत असेल तर उत्तम आहे, पण तरी हा व्हिडिओ पहा, ऐका की कुठे काही तुम्ही कमी पडतायत. आणि मला माहिती आहे मुख्यतः आपण करत नाही. बरेचसे तरुण आज एकदम वाहवत गेलेले आहेत मोबाईल आणि टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये, त्यामुळे अवांतर वाचन हे असं राहिलेलं नाहीये. आणि जर करत असेल त्यांना एक प्रश्न आहे की तर कोणत्या विषयाचा आपण हे करतो. पुढचा प्रश्न, जर अवांतर वाचन करतो आपण तर मग कोणतं करतो तर मग काय वाचतो. अवांतर वाचन आपण करतो का, आणि करतो तर मग काय वाचतो आपण त्याच्यामध्ये. जर तुम्ही कॉमिक बुक्स वाचत असाल, काही लव्ह स्टोरीज वाचत असाल, हे अवांतर वाचन झालं, पण ते तुम्हाला आयुष्याची दिशा देण्यामध्ये काही त्याचा उपयोग नाहीये. ते एक एंटरटेनमेंट झालं. जर तुम्हाला आयुष्य घडवायचं असेल तर अवांतर वाचन असं हवं. त्याबद्दल आपण पुढच्या पॉइंटमध्ये
बोलूया. आपला पुढचा पॉइंट आहे, अवांतर वाचन का करायला हवं. अवांतर वाचन का करायला हवं. जे करत नाही त्यांच्यासाठी आहे अवांतर वाचन का करायला हवं. आणि इथेही आहे की, आणि आता ह्या याच्यातून आपल्याला जे मी सांगणार आहे त्याचं उत्तर हे पण आहे की अवांतर वाचन का करायला हवं, आणि करतो तर मग काय वाचतो जे आपल्याला वाचायला खरं नाही पाहिजे, जे वाचायला पाहिजे, याचं उत्तर ह्या दोन्ही याच्यामध्ये आहे. तर का करायला हवं. अवांतर वाचन असं वाचले गेले पाहिजे की जे चरित्रात्मक पुस्तकं असतील, म्हणजे सावरकरांची आत्मचरित्र आहे, टिळकांचं आत्मचरित्र आहे, आंबेडकरांबद्दल आहे, किंवा आपल्या संत महात्म्यांबद्दलचं काही आहे. तर हे जे आहे ना, हे असं अवांतर वाचन जर आपण केलं तर काय होतं, पहिले की आपण एक आपलं आयुष्य जगत असतो, आपण आपले अनुभव तो घेत असतो. पण ज्यावेळी आपण ते लोक आयुष्य जे आयुष्य ऑलरेडी जगलेले आहेत आणि ज्या प्रकारे जगलेले आहेत ते जर आपण वाचलं तर आपल्याला ती ज्ञान आपल्या भर पडते की त्यांनी त्यांचं आयुष्य जगताना काय फेस केलं, ते त्यांनी त्याच्यासमोर कसे सोल्युशन्स काढले, किंवा काय कसं त्यांनी आयुष्य त्यांचं जगलं, हे आपल्याला एक शिकायला मिळतं. जसं आपण आपलं अकॅडमिक शिकत असतो, अभ्यास करत असतो, तसा हा एक अभ्यास, आणि हा असा अभ्यास असला पाहिजे तर त्या अवांतर वाचनाचा फायदा आहे. आणि ते आपलं आयुष्य घडण्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. तर अवांतर वाचनामध्ये तुमचे चरित्रात्मक पुस्तकं असायला हवीत. त्याच्यानंतर काही स्टोरीजची पुस्तकं पण असतात जी काल्पनिक असतात, पण त्या काल्पनिक गोष्टी अशा असायला हव्या की त्याच्यातून तुम्हाला इन्स्पिरेशन, मोटिवेशन, प्रेरणा मिळाली पाहिजे, काहीतरी करण्याचा उत्साह आला पाहिजे, अशा गोष्टी हव्या. बाकी गोष्टी आता तुम्हाला कळतंय की मला काय म्हणायचंय, की असं अवांतर वाचन हवं तुम्हाला. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये, वाचन सुरुवातीलाच आपण म्हणतोय तर बऱ्याच जणांना काय असतं, वाचनाची बिलकुल आवडच नसते. आवड म्हणजे वाचायलाच, हातात पुस्तक घ्यायला म्हणा, आणि आता मोबाईलमध्ये गॅजेट्स, ही त्यांना वाचायचंच नसतं, ऐकायचं असतं, किंवा आपण फक्त बोलायचं असतं. त्यांना वाचायची ही आवडच नसते. मग ती वाचायची आपल्याला आवड कशी करायची, आपण कशी निर्माण करायची, हे आपला पुढचा पॉइंट आहे. हा महत्वाचा आहे, याच्यावर नक्की लक्ष केंद्रित करा. आपण आपली वाचायची आवड कशी निर्माण करायची. वाचायची आवड कशी निर्माण करायची. आता आपण एक एक याच्यात की आपल्याला वाचनाची आवड कशी लागली पाहिजे. तर त्यासाठी काय आहे, इथे नक्कीच तुम्ही सुरुवातीला जे तुम्हाला आवडतं ते वाचा. इथे मी सांगेन की तुम्ही कॉमिक पुस्तकं, तुम्हाला जे आवडतं ते वाचायला हातात घ्या. ज्याबद्दल तुम्हाला इंटरेस्ट आहे, एक असं पटकन की मला हे आवडतं, मला हे खूप स्टोरीज, ह्या अशा प्रकारच्या स्टोरी, मला लव्ह स्टोरी पण म्हणतो, म्हणजे इथे इथे तुम्हाला वाचायची आवड निर्माण पहिले करायची आहे, म्हणून मी सांगतोय. तर सुरुवातीला जे आवडतं त्यापासून सुरुवात करा. जे आवडतं त्यापासून वाचायला सुरुवात करा. जे आवडतं त्यापासून वाचायला सुरुवात करा. आता ते केल्यानंतर पुढचं फक्त तुम्हाला 1 ते 2च पेज वाचायचे. बसल्या बसल्या लगेच 10, 15 पानं, 20 पानं वाचायचे असं टार्गेट बिलकुल ठेवू नका. फक्त 1 ते 2 पेज. मी तर म्हणेन 1 पॅरा वाचलात तरी चालेल, पण ते ना रोज करा. एक सातत्य ठेवा त्याच्यामध्ये, कन्सिस्टन्सी. आपण हे मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे तसं सातत्य असलं पाहिजे. म्हणून म्हणतो ना, सुरुवात करताना आवडतं ते वाचायला घ्या, पण काय एक पॅरा
वाचा किंवा मग जमलं तर 1 ते 2 पेज कमीत कमी सुरुवात करा. तर तुम्हाला 1 ते 2 पानं वाचायची आहेत. 1 ते 2 पानं वाचणे. आणि अजून एक, तुम्हाला अजून याच्यात आवड कशी निर्माण होईल ते बघा. वाचताना पुस्तक हातात तुम्ही हार्ड कॉपी आहे किंवा मोबाईल असेल ना, तर ती नोंद करा. नोंद करायला सुरुवात करा किंवा त्याला अंडरलाईन्स करायची. तुमच्या हातामध्ये एक तर पुस्तक हार्ड कॉपी असताना पेन पेन्सिल काहीतरी हवं, की तिथे जे तुम्हाला त्याच्यात महत्त्वाचं वाटतंय ना, त्यावेळी लगेच तुम्हाला ते हायलाईट करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर मोबाईलवर असेल तर तुम्ही हायलाईट कराल, काही अंडरलाईन जे काही यूज असेल, टूल्स असेल ते करायला घ्या. आणि ज्यावेळी परत एकदा तुम्हाला त्याची सेपरेट एक डायरी, एक नोटपॅड बनवा, ज्याच्यामध्ये तुमचं तिथलं त्या एखादा, आता तुम्ही 100 पानाचं पुस्तक वाचलं तर तुमच्याकडे 2 पानाच्या नोट्स तयार झाल्या पाहिजे की त्याच्यात काय काय महत्त्वाचं होतं. तर ते कसं, तर त्या तुम्हाला नोंद करायची सवय लागली पाहिजे. तर नोंद करायची सवय लावा, ही खूप महत्त्वाचं आहे. नोंद करायची सवय लावा. तर आपला पहिला पॉइंट होता हा अवांतर वाचनाचा. त्याच्यात आपण पाहिलं, आपण अवांतर वाचन करतो का, आणि करतो तर मग काय वाचतो, काय आपल्याला कसं बदल करायला पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वाचायची आवड जर आपल्याला नसेल तर ती कशी निर्माण करायची, त्याच्यात आपण 3 सवयी बघितल्या की जे आवडतं त्या आवडत्या गोष्टीपासून वाचायची सुरुवात करा. त्याच्यानंतर 1 ते 2 पानच वाचायची आपल्याला, आणि आपल्याला नोंद करायची सवय पण लावायची. आता आपला यातला आजच्या विषयातला पुढचा दुसरा पॉइंट, ध्येय म्हणजे गोल. यावर माझा पहिला व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा. इन डिटेल आपण फक्त ध्येयाबद्दल, ध्येय कसं गाठायचं याबद्दल त्या व्हिडिओमध्ये आपण तो विषय पूर्णपणे डिस्कस केलेला आहे. तर इथे आपण थोडक्यात जाणून घेऊया की आपलं दुसरं आहे, आजची तरुणाई काय करते, त्याच्यात ध्येय याबद्दल आजच्या तरुणाईचं मत काय आहे, काय करतायत ते. आता ध्येय म्हटल्यावर मला एक पहिला तुम्हाला एक विचारायचं की आपण आपल्या आयुष्यात काय करायचं आहे ठरवलंय का, ठरवतो का. तर पहिलं तुम्हाला आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे लिहून घ्या. आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे. आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे हे माहिती असलं पाहिजे. तुम्ही आता बघा, लहानपणी आणि काय मोठेपणी मॅच्युरिटी कशी येऊ शकते, तुम्ही कसं प्रगल्भ होत आहेत हे तुमच्यावरती, तुमच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवरती नक्कीच अवलंबून असतं. म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलं तरी पाहिजे किंवा तुम्हाला ते कोणीतरी सांगितलं तर तुम्ही करणार. म्हणून आयुष्यात आपल्याला काय करायचं हे लवकरात लवकर ठरवलं पाहिजे. जेवढ्या लवकरात लवकर ठरवाल तेवढं तुमचं पुढचं आयुष्य हे खूप सुंदर होणार आहे. आता बऱ्याच जणांना असं ती ध्येय म्हणजे काय आता माहिती आहे, पण त्यातही आपण बोलूया की पहिलं ध्येय म्हणजे काय ते समजून घेऊ. पहिलं हे समजून घ्यायचं आपल्याला. पहिलं ध्येय म्हणजे काय, ध्येय म्हणजे काय. आता मला 1 करोड हवे आहेत पुढच्या 10 दिवसात किंवा 1 महिन्यात. मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, मला एक मस्त हॉटेल काढायचं आहे. हे ध्येय नाहीये. ध्येय कधी होऊ शकतं, हे फक्त ना इच्छा झाल्या. ध्येय म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही एकदा ते लिहून काढायचं आहे तुम्हाला. निश्चित ध्येय आपण कधी म्हणतो, जेव्हा चला तरी तुम्हाला हॉटेलियर व्हायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही शिक्षण काय घेणार त्याच्याबद्दलचं, तुम्ही त्याच्याबद्दल काय करायला घेतलंय. नुसतं आज बोललात आणि उद्या दुसऱ्या दिवशी 2 दिवस काहीतरी केलं आणि परत 4 दिवसांनी ते विसरलात, असं त्याला आपण ध्येय म्हणू शकत नाही. 2 ते 3 दिवसात, 4 दिवसात जे तुम्ही विसरता ते तुमचं कधीच ध्येय नसतं. तर ध्येय असं हवं जे तुम्हाला झोपू देणार नाही,
आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळात वेळ काढून तुमचं सगळं त्याच्याशी तुम्ही समरस होऊन काम करा, म्हणजे ते तुमचं ध्येय असतं. आता ते ध्येय निश्चित करा आणि लिहून काढा. ज्या दिवशी तुम्ही ठरवणार तुमचं हे ध्येय आहे, तुम्हाला समाजकारण करायचं आहे, तुम्हाला राजकारण करायचं आहे, तुम्हाला एखादा लेखक व्हायचा आहे, कवी व्हायचा आहे, तर ते एक ध्येय ठेवलं तुम्ही की मला पुढचं आयुष्य ह्या गोष्टीसाठीच करायचं आहे, तर ते ध्येय एकदा निश्चित करा. आणि ते ध्येय निश्चित केल्यावर ध्येय निश्चित करा आणि लिहून काढा. सतत ते तुम्हाला दिसलं पाहिजे, ते इथे बसलं पाहिजे, तर ते तुमचं ध्येय झालं. आणि बरेच जण म्हणतात की ठीक आहे, काही जण असेच जगत असतात की एक काही ध्येय नसतं. एक म्हणतो ना आपण जगतोय जगतोय जगतोय. आपल्याला किड्या मुंग्यांसारखं जगायचं नाहीये. आपल्या जगण्याला, आपल्या जन्माला जर अर्थ हवा असेल ना, तर ध्येय निश्चित करायलाच हवं. तर आपल्याला जगण्याला अर्थ हा ध्येयामुळे होतो, हे लक्षात ठेवा. जगण्याला अर्थ, जगण्याला अर्थ ह्या ध्येयामुळे होतो. जगण्याला अर्थ ध्येयामुळे होतो. आणि याचं तेच आहे की आपल्याला किड्या मुंग्यांसारखं जगायचं नाहीये. आपल्याला किड्या मुंग्यांसारखं जगायचं नाही. आपण ध्येयाबद्दल बोललेलो आहे. तुम्हाला पहिला व्हिडिओ माझा जाऊन बघायचा आहे, त्याच्यामध्ये आपण त्याच विषयावरती खूप बोललेलो आहे. आयुष्यात आपल्याला काय करायचंय ते ठरवा, ते ध्येय निश्चित करा. ध्येय म्हणजे काय आधी जाणून घ्या आणि ते ध्येय निश्चित केल्यावर ते लिहून काढा. आणि आपल्या जगण्याला अर्थ हवा असेल तर आपलं एक ध्येय हवंच. आणि आपल्याला लक्षात ठेवा, किड्या मुंग्यांसारखं जगायचं नाहीये. आपण तिसऱ्या पॉइंटकडे येऊया. आपला तिसरा पॉइंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, यावर मी एक पूर्णपणे वेगळा, इथे मी थोडक्यात बोलणार आहे, यावर मी एक पूर्णपणे वेगळा व्हिडिओ करणार आहे. वेळेचं नियोजन. वेळेचं नियोजन म्हणजेच टाइम मॅनेजमेंट. वेळेचं नियोजन. आता जे मला जवळून खूप ओळखतात, ज्यांना आता माहिती आहे मी काय काय बऱ्याच गोष्टी करत असतो, ते नेहमी म्हणत असतात की कसं जमतं, काय कसं काय करतात, एवढं ऍक्टिव्हिटी कसं काय होतं. तर ते मी पूर्णपणे सांगेनच एक नवीन व्हिडिओ जेव्हा करणार आहे याच्यावरती. इथे आपण थोडक्यात बोलूया वेळेचं नियोजन काय आहे. एक पहिलं समजून घ्या, टाइम मॅनेजमेंट हे काही नसतं. तुम्ही स्वतःला पहिलं नियोजित करायला शिकलं पाहिजे. तुम्ही स्वतःला ऑर्गनाईज करा. आणि यावर माझं एक पुस्तकही या डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. ते आहे इंग्लिशमध्येच येणार आहे, पण त्याचं मराठी रूपांतर करून मी ते दोन्ही याच्यामध्ये प्रकाशित करणार आहे. तर वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंटपेक्षा ना आपण आपल्याला स्वतःला ऑर्गनाईज पहिले करायला पाहिजे. मॅनेज युअर सेल्फ दॅन मॅनेज युअर टाइम. एकदा तुम्ही स्वतःला मॅनेज करायला शिकलात, तुम्ही स्वतःला शिस्त लावायला शिकलात की आपोआप वेळेचं नियोजन होतं. तरी आता आपण यात बघू आपल्याला काय वेळेच्या नियोजनामध्ये. आपला पहिलं एक आहे की आपल्याला, मला सांगा तुम्ही प्रत्येक जण आपल्या तुमच्या किती तासाचं नियोजन करता. म्हणजे आपल्या तुमच्या तासाचं म्हणा, मिनिटाचं म्हणा. इथे तुम्ही बोलला की कसला मिनिट आणि कसला वेळ. माझा पहिला प्रश्न इथे आहे की आपल्यापैकी किती जण प्रत्येक तासाचं नियोजन करतात. हे का करायला पाहिजे? कारण का तुम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकदा वेळ गेली की गेली, ती परत
मिळणार नाहीये, ती परत येणार नाहीये. आपल्याला एवढं कळतं तरी आपण वेड्यासारखे ते वाया घालवतो. म्हणून हे प्रत्येक तासाचं नियोजन केलं तर तुमचं आयुष्य सार्थकी लागेल. ती एक शिस्त लागली गेली पाहिजे तुम्हाला स्वतःला. आपण शाळेत असताना या शिस्तीबद्दल असतो, खूप शिस्तीत असतो, पण नंतर एकदा का आपण बाहेर पडलो की ही शिस्त आणि सगळं धाव्यावर जातं. पण आपण तेच शिस्तबद्ध जीवन आपल्या आयुष्यात पुढे कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे. पुढे हे लिहून घ्या दुसरं, वेळ एकदा गेली, सगळ्यांना माहिती आहे तरी पण, वेळ एकदा गेली की ती पुन्हा मिळत नाही. वेळ एकदा गेली की पुन्हा मिळत नाही. जसं म्हटलं मी, वेळेचं नियोजन इज इक्वल टू आयुष्याचं नियोजन. वेळेचं लिहिताय असं मी अपेक्षित करतोय, लिहा. वेळेचं नियोजन इज इक्वल टू आयुष्याचं नियोजन. वेळेचे नियोजन इज इक्वल टू आयुष्याचं नियोजन. प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे झालंच पाहिजे. प्रत्येक छोट्यातली छोटी, लहानातली लहान गोष्टी तुम्हाला खूप रिजिड पण वाटेल किंवा मेकॅनिकल वाटेल, पण येस, तुम्ही बघा आपण एक सोल्जर्सची जर तुम्ही लाईफ बघितली तर ती किती शिस्तबद्ध जीवन असतं त्यांचं. प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद त्यांचा नियोजित केलेला असतो. ते किती मेकॅनिकल वाटलं तरी त्या जगण्याला खरा अर्थ आहे असं मला वाटतं. म्हणून प्रत्येक गोष्टीचं नियोजन झालंच पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं नियोजन झालंच पाहिजे. आता यात आपण वेळेचं नियोजन थोडक्यात पाहू. आपण याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी जो करणार आहे त्याच्यात मी खूप डिटेलमध्ये बोलीन. त्यात आपण थोडक्यात बघू वेळेचं नियोजन कसं करू शकतो आपण. एक ते आयुष्याचं जे नियोजन आहे असं समजा, ते तुम्ही लावणार सवय, तेच ऑटोमॅटिकली वेळेचं नियोजन होतं. वेळेचं नियोजन कसं करायचं आपलं पुढचं हे आहे. वेळेचं नियोजन कसं करायचं. वेळेचं नियोजन कसं करायचं, यात पहिले पॉइंट आहे, तुम्हाला एक साधारण एक आठवडा ट्रॅक करायचा आहे. तुमचा वेळ कुठे जातोय. काय करणार तुम्ही, एक आठवडा, 1 ते 2 आठवडे म्हणा, 1 ते 2 आठवडे ट्रॅक करा वेळ तुमचा कुठे जातोय. त्यामुळे काय होईल, वेळ कुठे वाया जातोय हे कळेल. वेळ कुठे वाया जातो ते कळेल. काय करणार, 1 ते 2 आठवडे पहिलं तुम्हाला ट्रॅक करायचं आहे, लिहून काढायचं आहे. तुम्हाला सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही काय काय करता, काय काय ऍक्टिव्हिटी करता, काय काय ऍक्टिव्हिटी करण्यामुळे ते तुम्हाला स्वतःला कळेल. म्हणून तुम्हाला 1 ते 2 आठवडे त्याच्यावर काम करायचं आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की आपला वेळ कुठे वाया जातोय
आणि ते कळल्यावरती तुम्ही तुमच्या वेळेची पुनराखणी करू शकता. हे कळल्यावर वेळेची पुनराखणी करू शकता. वेळेची पुनराखणी करायची. आता यात अजून थोडक्यात आपण मेन महत्वाचं आहे ह्या पॉइंट बद्दल, आपण 4 पॉइंट बद्दल इथे बोलणार आहोत. खूप महत्वाचं आहे हे. आपण पुढच्या वेळेच्या नियोजन हा जेव्हा व्हिडिओ माझा येईल त्याबद्दल आपण तिथे खूप डिटेलमध्ये बोलूया. इथे हे 4 पॉइंट आपण 1, 2, 3 आणि 4. आता हे 4 पॉइंट काय आहेत, वेळेचे नियोजन कसं करायचं याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं 4 ब्लॉक्स करायचे. त्याच्यातला पहिला ब्लॉक आहे महत्वाचं आणि तातडीचं. महत्वाचं आणि तातडीचं म्हणजेच इम्पॉर्टंट अँड अर्जंट. इम्पॉर्टंट अँड अर्जंट हा पहिला ब्लॉक आहे आपला, महत्वाचं आणि तातडीचं. सेकंड ब्लॉक आपल्याला करायचं आहे महत्वाचं पण तातडीचं नाही, म्हणजेच इम्पॉर्टंट बट अर्जंट नाही. दुसरा ब्लॉक आहे आपला महत्वाचं पण तातडीचं नाही, म्हणजे इम्पॉर्टंट आहे ते पण अर्जंट नाही. तिसरा ब्लॉक याच्यात आहे इम्पॉर्टंट नाही पण अर्जंट आहे, म्हणजे महत्वाचं नाही पण अर्जंट आहे. महत्वाचं नाही पण तातडीचं आहे, म्हणजेच अर्जंट आहे. महत्वाचं नाही आहे पण ते अर्जंट आहे, ते करायला आपल्याला भाग आहे, आपण काही त्याच्यासाठी करू शकत नाही. आणि चौथा ब्लॉक आहे ते महत्वाचं पण नाही आणि तातडीचं पण नाही. महत्वाचं नाही आणि तातडीचं नाही, म्हणजे इम्पॉर्टंट पण नाही आणि अर्जंट पण नाही. आणि हे आहे सोशल मीडिया. आणि आपल्यातले बरेच जण या 4 ब्लॉक पैकी या चौथ्या ब्लॉक मध्ये असतात. आपण याच्यात जगतोय सध्या, ह्या याच्यात जे इम्पॉर्टंट पण नाही अर्जंट पण नाही, याच्यात आपला जवळपास दिवसातला 30 ते 40% वेळ आपण देतोय. मी फार कमी आहे म्हणतोय याच्यामध्ये, पण याच्यापेक्षा बराचसा वेळ म्हणजे 50% पण म्हणू शकतो काहींचा, याच्यात जातोय. आणि हे 3 गोष्टी आपण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय आणि म्हणून आपलं आयुष्य एक काय म्हणतो ना, त्याला काहीच अर्थ राहिलेला नाही असं जगत असतो. आता 3 पॉइंट झालेले आहेत. काय काय बघितलं आपण, पुढचे 2 पॉइंट आता आपले ह्या याच्यातले राहिले आहेत, त्याच्या आधी आपण थोडंसं रिव्हिजन करूया. अवांतर वाचन. अवांतर वाचन आपण करतो का, करत असेल तर ते का करतो, कुठलं करतो, कसं करायला पाहिजे, का करायला हवं, वाचायची आवड आपण कशी निर्माण करायची, त्यासाठी आपण 3 गोष्टी बघितल्या. जे आवडतं त्याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. 1 ते 2 पानच सुरुवातीला वाचायची आहे आणि ते जेव्हा वाचतो त्यावेळी नोंद करायची, अधोरेखित करायची, अंडरलाईन करायची आपण सवय लावून घ्यायची. दुसरा पॉईंट होता आपण ध्येय. आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे ते ध्येय आपल्याला निश्चित करायचं आहे, ते लिहून काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या ध्येय ठरवल्यामुळे आपल्याला एक जगण्याला अर्थ मिळतो आणि आपल्याला किड्या मुंग्यांसारखं जगायचं नाहीये, हे पण लक्षात ठेवा. आणि मग आता आपण पाहिलं वेळेचं नियोजन. वेळेचं नियोजनामध्ये आपण प्रत्येक तासाचं खरं नियोजन करायला हवं आपल्या. आपण ते करत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकदा वेळ गेली की गेली, ती पुन्हा येत नाही. तरी आपण आपल्या वेळ वाया घालवतो, वेळेचं नियोजन करायला सुरुवात करत नाही. वेळेचं नियोजन इज इक्वल टू आयुष्याचं नियोजन.
प्रत्येक गोष्टीचं हे नियोजन झालंच पाहिजे. वेळेचं नियोजन कसं करायचं आहे, 1 ते 2 आठवडे तुम्ही ट्रॅक करा तुमचा वेळ कुठे कुठे तुम्ही कसं काय काय करता, त्याच्यावर तुम्हाला समजेल की तुमचा वेळ वाया कुठे जातोय. आणि त्या कळल्यावरती तुम्ही पुन्हा तुमच्या वेळेची पुनराखणी करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 4 गोष्टी आपल्याला हे 4 ब्लॉक करायचे आहेत की तुमचं महत्त्वाचं आणि तातडीचं, इम्पॉर्टंट अँड अर्जंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट म्हणजे महत्त्वाचं पण तातडीचं नाही. तिसरं इम्पॉर्टंट पण बट अर्जंट म्हणजे इम्पॉर्टंट नाही बट अर्जंट आहे, म्हणजे महत्त्वाचं नाही पण तातडीचं आहे. आणि चौथा जे इम्पॉर्टंटही नाही महत्त्वाचंही नाही आहे आणि आपलं तातडीचंही नाही आहे, अर्जंटही नाही आहे, जे आपल्याला पूर्णपणे खरं दुर्लक्षित करायचं आहे, याच्याकडे बघायचंच नाहीये. हा ब्लॉक नसलाच पाहिजे. पण आपलं काय होत आहे की आपण बरेचसे जण सध्या याच्यात जगतोय, जे मी म्हटलं सोशल मीडिया. आता आपण चौथ्या पॉइंटकडे जाऊया, निर्णयाची जबाबदारी स्वीकारणं. आपलं चौथं पॉइंट आहे निर्णयाची जबाबदारी स्वीकारणं. निर्णयाची जबाबदारी स्वीकारणं म्हणजेच ॲक्सेप्टन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आवर डिसिजन्स. जे काही आपण निर्णय घेतो त्या निर्णय घेतल्यानंतर जे काही रिझल्ट येतात त्याची पूर्णपणे जबाबदारी आपण स्वीकारायची. म्हणजेच काय की एखादा आपण निर्णय घेतल्यानंतर जे परिणाम येतात मग ते चांगले वाईट त्याची जबाबदारी आपण स्वीकारायची. म्हणजे तुम्ही काय शिकलं पाहिजे की वाईट परिणामांची आपण जबाबदारी स्वीकारतो का. माझा हा प्रश्न आहे असं समजा, वाईट परिणामांची आपण जबाबदारी स्वीकारतो का. चांगलं झालं सगळं झालं श्रेय आपण लगेच घेऊन मोकळे होतो आणि ते पण एकट्याला. त्यांच्यात किती जणांचं कॉन्ट्रीब्युशन असतं आपण ते विसरतो. पण ज्यावेळी आपले परिणाम वाईट येतात एखाद्या निर्णयाचे किंवा एखाद्या गोष्टीचे, त्यावेळी आपण स्वतःवरती तर त्याची ती जबाबदारी घेतच नाही, पण आपण 10 जणांना ते दूषणं देत बसतो. 10 जणांना आपण टार्गेट करतो की हे तुमच्यामुळे झालं, हे अशामुळे झालं, हे अशामुळे, हे तशामुळे. म्हणून पहिलं आपल्या आयुष्यात आपण काय शिकलं पाहिजे, तर जे काही परिणाम आहेत एकदा का आपण निर्णय घेतला त्या निर्णयाचे चांगले वाईट परिणामांची जबाबदारी आपण स्वीकारायची आहे. आणि जेव्हा चांगलं होतं ना त्याचं श्रेय आपल्याला वाटायचं आहे. चांगलं झाल्याचं श्रेय हे नेहमी वाटायला शिका. इथे तुम्ही हे करू नका. एकदा तुमचं श्रेय ते वाटणं फार गरजेचं आहे. काहीतरी चांगलं झालं, आनंद आहे, सगळ्यांना वाटा. इथे तुम्ही काय करता, वाईट झालं परिणाम ते सगळ्यांना नावं ठेवत बसणार. पण जेव्हा चांगलं होतं, जेव्हा काही तुम्हाला यश मिळतं त्यावेळी तुम्ही हा हे माझंच मी केलं असं करतो. तर ते नाहीये. त्यामुळे आपल्याला काय शिकायचं की आपल्याला श्रेय वाटायला शिकायचं. नंतर तुम्हाला बघा, मोठे यशस्वी लोक जे असतात ना ते का मोठे होतात, कारण का ते जे कोणताही निर्णय घेतात त्याच्या चांगल्या वाईट परिणामांची जबाबदारी आहे ना ते स्वतः स्वीकारतात. म्हणजेच काय तर निर्णयाची चांगल्या वाईट परिणामांची जबाबदारी
निर्णयाच्या चांगल्या वाईट परिणामांची जो जबाबदारी स्वीकारतो, तो यशस्वी होतोच होतो. हा झाला आपला आजचा चौथा पॉइंट. आता आपण वळणार आहोत आपल्या 5व्या पॉइंटकडे. आपला 5वा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. वेळेचं नियोजन वगैरे हे तर झालंच, पण 5वा पॉइंट आहे कारणं आणि तक्रारी न करणं. कारणं आणि तक्रारी न करणं. किती एक्सक्युजेस देतो आपण, किती रिझन्स असतात आपल्याकडे. प्रत्येक क्षणाला आपण ते कारण देत असतो, कंप्लेंट करत असतो. एखाद्या आयुष्यात मी म्हणेन की कंप्लेंट करण्यातच आपले दिवस जात असतात, आठवडे जात असतात, महिने जात असतात. तर आपला 5वा पॉइंट आहे कारण आणि तक्रारी न करणं. म्हणजेच काय तर, जसं आता म्हणलं, दिवसातून आपण एखादी गोष्ट न करण्यासाठी, एक गोष्ट आपल्याला काही जमत नाही, आपण किती कारणं देत असतो त्याला. दिवसातून एखादी गोष्ट न करण्यासाठी एखादी गोष्ट न करण्यासाठी आपण किती कारण देतो सांगा. तुम्ही स्वतः हे अनालाइज, मी का लिहून घ्यायला सांगतो, हे जेव्हा तुम्ही एक पेज समरी बनवाल तुमची, तुम्हाला याच्यावरती विचार करायला वेळ मिळेल. तुम्हाला कळेल की आपण कुठे आहोत, आपण काय करतो आहोत. म्हणून तर मी ना आजची तरुणाई काय करते आहे हा विषय काय आहे. तर हे दिवसातून एखादी गोष्ट न करण्यासाठी आपण किती कारणं देतो, आणि आपण एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला एकही कारण मिळत नाही. तुम्ही बघा, मला व्यायाम करायचा आहे, मला योगा करायचा आहे, पण ते करण्यासाठी तुम्हाला एकही कारण मिळणार नाही. पण तेच न करण्यासाठी तुम्हाला 1000 कारणं मिळतील. मला वेळ नाही, मला तयारी करायला बाकीचा वेळ जातो, आम्हाला आवरायचं असतं, आम्हाला मुलांचं आवरायचं असतं, आम्हाला जबाबदारी आहे, हे आहे ते आहे, आमचं ट्रॅव्हलिंग टाइम खूप मोठा आहे, खूप म्हणजे असे लगेच आपल्याला कारण सापडतात न करण्यासाठी. पण तुम्हाला ते करण्यासाठीच कारण मिळत नाही. म्हणून मी ते म्हणतो की एखाद्या दिवसातून एखादी गोष्ट न करण्यासाठी आपण किती कारणं देतो. परत आपण किती तक्रारी करत असतो. पहिले ना, आपण बघा, कुठेही काही गोष्ट आपल्याला लगेच तक्रारी, हे असं आहे, हे तसं आहे, काय किती आजूबाजूला कचरा आहे, काय. पण आपण स्वतः ते न होण्यासाठी काही प्रयत्न करतो का? आपण आपल्यापासून काही करतो का? आपण रस्त्यांनी चालता बोलता थुकत असतो, आणि आपण तेच तिकडे बाहेरच्या देशात जाऊन म्हणतो काय आमचा देश आहे बघा हे. मग ते आपण करतो का? आपण स्वतःला आवरतो का? आपण रस्त्याने ठरवतो की आपल्या रस्त्याने चालताना थुकायचं नाहीये, आपण आपल्या घरासारखं समजतो का? नाही. तर तेच आहे की आपण किती तक्रारी आपण करत असतो. किती तक्रारी आपण करत असतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा, आणि आपला आता व्हिडिओ तसा एंडला आहे, टॅगलाईन म्हणा, आपण हे रिपीट तर करूच, पण त्याच्या शेवटच्या पॉइंट आपण हे करूया. काय आहे? कारण देणं, तक्रारी करणं, हा माणूस आयुष्यात पुढे काहीच करू शकत नाही. कारण देणारा, तक्रारी करणारा हा आहे तिथेच राहतो. तो आयुष्यात पुढे कुठेच जाऊ शकत नाही, तो यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून मी ते लिहितो,
कारण देणारा तक्रारी करणारा आयुष्यात आहे तिथेच राहतो आणि तिथेच राहणार. कारण देणारा तक्रारी करणारा आयुष्यात आहे तिथेच राहतो, तो पुढे कुठेच जाऊ शकत नाही. आता तुम्हाला ठरवायचं आहे की आयुष्यात काय करायचं आहे. तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला ठरवायचं आहे आयुष्यात कसं जगायचं ते. आजचा विषय आपण थोडक्यात पुन्हा एकदा रिव्हिजन करू. आजची तरुणाई काय करते किंवा आपण काय करतो आहोत, आपण काय कुठे आहोत. आपण अवांतर वाचन करतो का? अवांतर वाचन करतो तर काय वाचतो, त्यामध्ये काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, वाचायची आवड आपण कशी निर्माण करायला हवी. ध्येय, आपण आयुष्यात ध्येय ठरवलंय का? नसेल तर ते ध्येय निश्चित करायला हवं. निश्चित करून ते लिहून काढायला हवं. आणि ध्येय निश्चित केल्यामुळे आपल्या जगण्याला अर्थ मिळतो. नाहीतर किड्या मुंग्यांसारखं आयुष्यात सगळेच जगत असतात. वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आपण प्रत्येक तास आपला मिनिट आणि मिनिट नियोजित केलाच पाहिजे. त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की 4 महत्त्वाचे ब्लॉक आहेत. त्याच्यावर आपला सेपरेट व्हिडिओही होणार आहे. निर्णयाची जबाबदारी आपण स्वीकारायला शिकलो पाहिजे आणि त्यातही वाईट परिणामांची जबाबदारी स्वीकारणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर चांगलं झालं तर त्याचं श्रेय हे वाटलंच पाहिजे. आणि सगळ्यात लास्ट, कारणं आणि तक्रारी न करणं. कारणं आणि तक्रारी करू नका, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं पुढे घडवता येईल. इथेच थांबूया. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. मिशन डिजिटल भारत मधला हा दुसरा व्हिडिओ. पहिला व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पुन्हा एकदा पहा. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि तुम्हाला ह्या विषयाची 1 पेज समरी हवी असेल तर तुमचा ईमेल ID कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या ईमेल ID वरती ह्या विषयाची 1 पेज समरी पॉइंट वाईज मिळेल. पण तुम्ही स्वतःची तयार करण्याची सवय लावा हा व्हिडिओ पाहता पाहता. रेडीमेड सगळं घेऊ नका. आपल्याला आजकाल खूप तेच झालंय, फास्ट जेवढं रेडीमेड मिळतं तेवढं खूप आपल्याला सोयीस्कर झालंय. पण ते तुम्हाला नाही करायचंय. तुम्हाला तुमची स्वतःच्या हाताने समरी तयार करायची आहे. भले तुम्ही नंतर याच्याशी कम्पेअर करा. कम्पेअर करण्यापेक्षा ते का करायचंय ते जाणून घ्या. त्याचा भाग मी तुम्हाला का सांगतोय ते का करायचंय हे याच्यावर तुम्ही एकदा असल्यावरती त्या 1 पेज पाहण्याचं हे तुम्हाला सवय लागते की कसं आपण वेळेचं नियोजन म्हणा किंवा अजून अशा पुढच्या विषयांमध्ये त्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत की प्लॅनिंग वगैरे काय 1 पेज याच्यात का करायचं असतं, कसं आपलं आयुष्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. हेच तर आहे मिशन डिजिटल भारत. तर कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा. शेअर केल्यामुळे काय होतं, नॉलेज ज्यांना हवंय खूप लोकांपर्यंत हे काम पोहोचण्याची गरज आहे. अपेक्षा करतो की तुम्ही नक्की आवडलं तर शेअरवर क्लिक करा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही नोटिफाय करून ठेवा म्हणजे जेव्हा केव्हा हा व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेच नोटिफाय होईल. पुन्हा भेटू मिशन डिजिटल भारतमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.